विदर्भ स्पेशल झणझणीत चटकदार असा वऱ्हाडी ठेचा तयार झालेला आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या ठेच्याची रेसिपी, म्हणजेच विदर्भ स्पेशल झणझणीत चटकदार असा वऱ्हाडी ठेचा। या ठेच्याची रेसिपी मी अगदी अचूक प्रमाणात सांगितलेली आहे आणि तो टिकवायचा कसा याची पण पूर्ण माहिती दिलेली आहे। रेसिपी पूर्ण बघा, रेसिपी खूप छान आहे। पण रेसिपी बघताना अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला वऱ्हाडी ठेचा करण्यासाठी ओल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। बाजारातून लाल मिरची घेताना आपल्याला त्या खूप बियांच्या घ्यायच्या नाही आहेत, आतून अशा गाभेदार असल्या पाहिजेत। आणि आज आपण पाव किलो लाल मिरचीच्या ठेच्याची अचूक प्रमाणात रेसिपी बघणार आहोत। तर मी इथे पाव किलो ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 वाटी साखर, अर्धी वाटी मीठ, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे, आल्याचा तुकडा, 2 लिंबू आणि 1 मोठी गाठ लसणाची घेतलेली आहे। नंतर आपल्याला या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत। देठ काढायच्या आधीच या आपल्याला मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। मिरच्या धुवून घेऊन आपल्याला एका टोपलीमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि ही टोपली आपल्याला फॅनच्या खाली किंवा उन्हामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की मिरचीचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे। परत आपण एका सुती कापडाने या मिरच्या पुसून घ्यायच्या आहेत। या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश जरा पण राहिला नाही पाहिजे। एकदम अशा कोरड्या आपल्याला मिरच्या पुसून घ्यायच्या आहेत। आता इथे मिरच्या पुसून झाल्यानंतर आपल्याला एक मिरचीची अशा देठ काढून घ्यायचे आहेत। देठ काढूनच जर आपण पाण्याने मिरच्या धुतल्या तर त्यामध्ये पाणी जाऊ शकतं, म्हणून देठ काढायच्या आधीच आपल्याला मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत। आता इथे मिरच्यांचे देठ पण काढून झालेले आहे। नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। नंतर त्यामध्ये जे आपण जिन्नस घेतले होते ते एक करून यामध्ये सगळे टाकून द्यायचे आहेत। हे जे आपण प्रमाण घेतलेले आहे अगदी अचूक प्रमाण आहे। या प्रमाणाने जर तुम्ही ठेचा करणार तर एकदम व्यवस्थित टेस्ट येईल। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। आता हे सगळे जिन्नस टाकून झालेले आहे। त्यामध्ये आता लिंबाचा रस पण आपल्याला छान पिळून घ्यायचा आहे। आता इथे आपले सगळे जिन्नस टाकून झालेले आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। इतकं बारीक वाटायचं आहे की त्याची अगदी छान बारीक पेस्ट झाली पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता की आता आपलं हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून झालेले आहे। मस्त लाल चुटूक असा रंग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अख्ख्या बी सुद्धा दिसत नाही आहे, एवढं आपल्याला बारीक वाटायचं आहे। जर जाडसर वाटलं तर ठेच्यामध्ये अशा बियाच दिसतात। आता इथे ठेचा आपला वाटून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये हा टाकायचा आहे। ठेचा साठवण्यासाठी आपल्याला काचेचीच बरणी वापरायची आहे, प्लास्टिकची वापरायची नाही आहे। प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर तुम्ही ठेचा टाकला तर तो काही दिवसांनी ठेचा काळा पडतो। आता काचेच्या बरणीमध्ये हा ठेचा टाकून झालेला आहे। आता हा ठेचा आपला वर्षभर आपल्याला टिकवायचा आहे। त्यासाठी ह्या ठेच्याची बरणी उन्हामध्ये 2 ते 3 दिवसासाठी ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्या साखरेचा पाक त्याला सुटेल आणि वर्षभर ठेचा पण टिकेल। तुम्ही इथे बघू शकता की 2 दिवसानंतर ठेच्याचा रंग बघा आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा किती छान आलेली आहे। अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण वऱ्हाडी ठेच्याची रेसिपी केलेली आहे। हा ठेचा तुम्ही 6 महिने किंवा वर्षभर फ्रीजमध्ये न ठेवता पण सहजपणे टिकवू शकता। या पद्धतीने तुम्ही जर पूर्वी हा ठेचा केलेला नसेल तर नक्की करून बघा। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।